नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सर्वांना आज मी अशा सोप्या ट्रिक्स शेअर करणार आहे जेणे की तुमची अवघड कामे अगदी सोपी होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे मी एक प्लेट घेतली आहे, त्यामध्ये मी घालते आहे 4 लवंग। लवंगचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आणि 4च मी इकडे कापूर घेतलेला आहे। कापूरचं सुद्धा आणि लवंगचं सुद्धा प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। नंतर आपल्याला याची ना एक पावडर करायची, म्हणजे जास्तही नाही, फक्त अगदी लवंग थोडीफार अगदी अशी बारीक करायची आणि कापूर तर ऑलरेडी बारीक होता, आपण अगदी हाताने सुद्धा करायला गेलं तर त्याची पावडर होऊन जाते। बस हे आपण यासाठी करतोय, असं केल्याने याचे खूप स्ट्रॉंग फ्लेवर येतो। त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे दिवा आणि दिव्यामध्ये आपली ही जी तयार झालेली पावडर आहे ती घालायची आहे। जसं की मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता, सो हे अगदी तुमच्यावरती आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये जे तेल लागणार आहे ते फक्त मोहरीचंच तेल घ्यायचं आहे, कारण पावसाळ्यामध्ये कुंदट वास खूप जास्त येतो, त्याचबरोबर चिलटं खूप असतात, माशा असतात आणि मच्छर खूप जास्त असतात। मग अशा वेळेस मोहरीचं तेल हे खूप कारगर आहे। पण इन केस तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेलच तर मग जे तेल तुम्ही दिवा वगैरे बनवण्यासाठी वापरता त्या तेलाचा वापर करू शकता। पण तुमच्या घरी खूप कुंभट वास वगैरे येत असेल तर नक्की या पद्धतीने मोहरीच्या तेलाचा वापर करा। नंतर वात मी यामध्ये ठेवलेली आहे आणि हा दिवा लावायचा। रोज जर पावसाळ्यामध्ये तुम्ही हा दिवा लावला ना तर तुम्ही बघणार की पावसाळ्यामध्ये जो आपल्या घरामध्ये येणारा वास आहे तो तर निघून जातो। त्याचबरोबर घरामध्ये जे काही पॉझिटिव्हिटी येते ना, अफलातून जे आहे अगदी स्मेल येतो याचा, आणि मेन म्हणजे कापूर आणि आपण इथे जे लवंग वापरलंय त्याचा स्मेल अगदी आपल्या पूर्ण घरामध्ये दरवळतो। आता हा जो काही दिवा आहे हा तुम्ही तुमच्या कोणत्याही बेडरूममध्ये, हॉलमध्ये ठेवू शकता, पण जास्त करून हा दिवा मी ठेवत असते किचनमध्ये, कारण किचनमध्ये जास्त करून चिलटं वगैरे होत असतात। सो म्हणून हा दिवा मी नक्की प्रेफर करते किचनमध्ये ठेवायचा। तुम्ही सुद्धा नक्की ठेवा। ही ट्रिक आवडली असेल कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। आता आपल्या सगळ्यांच्या घरी मेडिसिनचा बॉक्स असतोच, पण बऱ्याचदा या मेडिसिन आपण जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे ठेवतो, पण यामध्ये एवढा स्ट्रॉंग स्मेल असतो मेडिसिनचा। सो हा स्ट्रॉंग स्मेल जर यायचा नसेल तर यामध्ये तुम्ही फक्त ही सोपी टिप वापरा। बऱ्याचदा आपण जसा मेडिसिनचा बॉक्स उघडतो तसाच त्यामधनं अगदी मेडिसिनचा खूप स्ट्रॉंग स्मेल येतो। सो अशा पद्धतीने तुम्ही जर त्यामध्ये मीठ ठेवलं, असं पसरवून ठेवलं किंवा मग एखादी पुरचंडीमध्ये ठेवलं तर मेडिसिनचा वास येणार नाही। ही ट्रिक नक्की तुमच्या मेडिसिनच्या बॉक्समध्ये वापरून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आय होप ही ट्रिक तुम्हाला खूप कामी येईल। चला नंतरची ट्रिक बघूया। आता बघा, सकाळ संध्याकाळ असो भाजी बनवावी लागते, भाजीसाठी कांदा वापरला जातो। मग आपण काय करतो, अशा पद्धतीने कांदा कापतो आणि त्या कांद्याचा मात्र वापर करतो, पण त्याचे जे काही साल वगैरे आहे ते मात्र आपण फेकून देतो। पण त्याचा सुद्धा रियूज होऊ शकतो किंवा ते सुद्धा आपण मार्गी लावू शकतो। आता ते कसं, चला ते सांगणार आहे। इकडे कांद्याचं आता मी जे आहे भाजीला वापरणार आहे, सालाचं काय करायचं किंवा या टरफलांचं काय करायचं ते बघून घेऊया। इकडे मी छोटंसं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये ह्या एक कांद्याचे पूर्ण टरफल वगैरे मी इकडे टाकून घेतलेले आहेत। त्यामध्ये अर्धा ग्लास तुम्हाला पाणी टाकायचं आहे। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्हाला गॅसचा जे आहे असं वाटत असेल वाया जातोय किंवा गॅस नसेल वापरायचं, तुम्ही हे रात्रभर सोल्युशन असंच ठेवू शकता। त्यानंतर 2 कापूरच्या गोळ्या तुम्हाला यामध्ये टाकायच्या आहे। यापेक्षा जास्त कापूरच्या गोळ्या यामध्ये टाकायचा नाही, नाहीतर कापूरचाच खूप स्ट्रॉंग स्मेल येईल। त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हे गॅसवरती ठेवायचं आणि फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही रात्रभर ठेवू शकता, सो रात्रभर ठेवल्या कारणाने त्या पाण्याचा जे आहे जो काही कांद्याचा अर्क आहे आणि कापूरच्या गोळीचा अर्क आहे तो पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरेल। सो तुमच्याकडे टाईम असेल सो तुम्ही तेही करू शकता। दोन्हीही मध्ये जे आहे तुम्हाला सेम रिझल्ट भेटणार आहे। आता इथे कसं की आपला टाईम वाचणार आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी 1 मिनिट झाला आहे तर लगेच त्या पाण्याचा कलर बदललेला आहे, म्हणजेच काय तर कांद्याचा पूर्ण अर्क त्यामध्ये आता उतरलेला आहे। मी जसं की सांगितलं की कापूरच्या गोळ्या जास्त तुम्हाला घ्यायच्या नाही, याचं कारण की आपल्याला कांद्याचा सुद्धा स्मेल आला पाहिजे, त्यामुळे कापूरला खूप स्ट्रॉंग स्मेल असल्या कारणाने आपण तो थोडा कमीच टाकलेला आहे। आता इकडे मी गॅस बंद केला, फक्त 2 ते 3 मिनिट मी इकडे हे शिजवून घेतलंय। आता आपण हे कोमट किंवा थंड होऊ देऊयात। जबरदस्त सोल्युशन हे तयार होतं
तुम्ही एकदाच खूप सारं सोल्युशनसुद्धा हे बनवून ठेवू शकता, पण मात्र तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. मी फ्रेश यासाठी म्हणते आहे, कारण कांद्याचा आपण जसा फ्रेश वापर केला तसा त्याचा स्ट्राँग स्मेल असतो ना, त्यामुळे तर जमेल तर एका वेळी जेवढं वापरता येईल ना, तेवढंच सोल्युशन बनवा. आता बघा, ह्या सोल्युशनमध्ये आपण जे कांदे टाकले त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही आहे. त्याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरलेला आहे. हे पाणी तुम्ही डिस्कार्ड करून ठेवू शकता. आता हे पाणी आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे. छोटी मोठी तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर कोणतीही प्लास्टिकची बॉटल जी तुम्ही फेकूनच देणार आहात त्याला एक होल वगैरे पाडायचा आणि त्यामध्ये ह्या पाणी जे आहे ठेवून द्यायचं. आता ह्या पाण्याचा वापर कशासाठी करावा हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये पाल ही रोज येते. सकाळी आपल्याला दिसत नाही ती कुठे असते, पण रात्री मात्र लाईट बंद झाला की ती आपल्या किचनमध्ये तर फिरतेच फिरते. अहो, किचनमध्ये नाही तर कधी हॉलमध्ये सुद्धा असते, तर कधी बेडरूममध्ये सुद्धा असते. मग अशा वेळेस पाल घालवण्यासाठी किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस पाल दिसलीच तर पटकन हा स्प्रे त्या पालीवरती मारायचा. पण जर तुमच्या घरामध्ये रोज पाल येत असेल तर ती पाल नेमकी कुठे कुठे येते हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. सो मग अशा वेळेस आपण काय करायचं की आपले जे काही दार खिडक्या आहेत तिथे आपण हा स्प्रे संध्याकाळच्या टायमाला मारायचा आणि लक्षात घ्यायचं की संध्याकाळनंतर आपल्या दार खिडक्या ह्या बंद असाव्यात, जेणेकरून पालीला यायला मार्गच मोकळा होणार नाही. बऱ्याचदा आपण किचनमध्ये जो एक्झॉस्ट फॅन लावतो त्या एक्झॉस्ट फॅनद्वारे सुद्धा किचनमध्ये पाल ही आतमध्ये येत असते. सो तिथे सुद्धा तुम्हाला हा कांद्याचा स्प्रे लावायचा आहे. जबरदस्त स्प्रे आहे, चिलटं वगैरे सुद्धा होत नाही, कारण आपण यामध्ये कापूर टाकला आहे त्यामुळे चिलटं होत नाही. आय होप तुम्हाला ट्रिक आवडली असणार. आता बघा, माझ्या पोळ्या झाल्याच होत्या तर म्हटलं चला आता आपण एक सोल्युशन बनवूयात आणि क्लिनिंग सोल्युशन आपण बनवतोय. ह्या सोल्युशनचा वापर तुम्हाला जबरदस्त होणार आहे. गॅस इकडे सुरूच आहे, म्हणजे फ्लेम सुरूच आहे. इकडे कोणताही शॅम्पू, जो शॅम्पू तुम्ही वापरत असणार त्या शॅम्पूचा तुम्ही इकडे वापर करू शकता. मी इकडे एक क्लिनिक प्लसचं पाऊच घेतला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, हे पूर्ण पाऊच यामध्ये टाकायचं आहे. हे सोल्युशन जेव्हा तुम्हाला गरज आहे ना तेव्हाच बनवायचं आहे, कारण आपल्याला ह्या सोल्युशनचा वापर गरमच करायचा आहे. 2 पद्धतीने आपण ह्या सोल्युशनचा वापर करणार आहोत. सो तुम्ही बघू शकता आपण जसा यामध्ये शॅम्पू टाकला आहे, अगदी गॅस जो आहे तो सुरू असल्या कारणाने इकडे शॅम्पू ची रिॲक्शन व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मीठ. मी इकडे खडे मिठाचा वापर करते आहे. तुम्ही इकडे साधं मिठाचा वापर केला तरी चालेल, पण खडे मीठ हे क्लिनिंगसाठी खूप छान असतं. त्याचबरोबर आपण धान्य साठी सुद्धा या खडे मिठाचा वापर करतो. त्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा ते 1 ग्लास पाणी. आता हे पाणी आपल्याला थोडंसं आटू द्यायचं आहे, अगदी काहीच नाही, मिनिटभरच लागते बरं का. इकडे 2 काम करणार आहे. 2 काम कसले, आपलं एक सोल्युशन सुद्धा तयार होतं आणि दुसरं म्हणजे आपला तवा सुद्धा साफ होतो. आता हे सोल्युशन तव्यावरच बनवायचं का, तर असं काही नाही, तुम्ही पातेलंही घेऊ शकता, पण मी तवाच ठेवलेला होता. सो म्हटलं चला माझा तवा सुद्धा स्वच्छ निघेल आणि मेन म्हणजे ह्या सोल्युशनचा सुद्धा वापर करता येईल. सो तुम्ही बघू शकता मी हे सगळं काही मिक्स करते आहे. खडे मीठ हे जास्तही मेल्ट होत नाही, कारण आपण हे जास्त प्रमाणामध्ये जे आहे शिजवलं नाही आहे किंवा उकळू दिलेलं नाही आहे. आपल्याला थोडंसं सोल्युशन तयार करायचं आहे. सो तुम्ही इकडे बघू शकता खडे मीठ टाकल्या कारणाने तुम्हाला गॅसवरती आपण जो तवा ठेवला आहे तो व्हाईटिश दिसेल. काहीच हरकत नाही आहे, तो पूर्ण साफ होणार आहे. सो आता गॅस बंद केला आहे. गरम हे सोल्युशन एखाद्या वाटीमध्ये वगैरे काढून घ्यायचं आहे आणि गरमच ह्या सोल्युशनचा वापर करायचा. तत्पूर्वी आपण बघणार आहोत की तवा कसा साफ करायचा. आता यावरती तर ऑलरेडी ते सोल्युशनची एक लेअर आहे किंवा त्याचा चिकटपणा निघून गेलेला आहे. मग काय करायचं, एकदम सॉफ्ट घासणी घ्यायची, ओली करून घ्यायची, त्याला काही साबण वगैरे लावायचं नाही आणि तवा घासून घ्यायचा. तुम्ही बघणार तव्याचा पूर्ण चिकटपणा नाहीसा होतो आणि तुमचं जे काम जे आहे जास्त वेळ लागणार होतं ते काम अगदी सोप्यात होऊन जातं, सोल्युशन तयार होतं आणि मेन म्हणजे आपला तवा सुद्धा जो आहे अगदी स्वच्छ निघतो. चला आता याचा सोल्युशनचा वापर कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे हे सोल्युशन जेव्हा आपण वापरणार आहोत त्या सोल्युशनचा वापर गरम असतानाच करायचा आहे. आता बघा, आपल्या किचनला अशा पद्धतीने टाईल्स असतात आणि असे जे कॉर्नर्स असतात ना तिथे अशा पद्धतीने काळपट थर जमा होतो. किचनच नाही तर घरामध्ये सगळीकडे, बाथरूममध्ये सगळीकडे हे असं जे कॉर्नर्स असतात तिथे काळपट थर जमा होतो. आता मी इकडे हे जे सोल्युशन आहे हे फक्त तुम्हाला किचन टाईल्सवरती दाखवते. ह्या सोल्युशनचा वापर तुम्हाला बाथरूमच्या टाईल्स साफ करण्यासाठी, बेसिन साफ करण्यासाठी, त्याचबरोबर टाईल्ससुद्धा साफ करण्यासाठी याचा तुम्ही वापर करू शकता. गरम असतानाच तुम्हाला हे सोल्युशन त्या कॉर्नरला जुन्या टूथब्रशच्या साह्याने लावायचं आहे.
काय होतं, हे जेवढं सोल्युशन गरम राहील तेवढं त्याचा जो काही काळपट थर आहे ना पूर्ण टाईल्सवर लागलेला, तो निघण्यास खूप मदत होते. आता फक्त हे सोल्युशनच नाही, तर या सोल्युशनमध्ये आपण जे आहे, ज्या काही टाईल्स आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला साफ करून दाखवणार आहे. रिझल्ट तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. एक लेयरच मी साफ करते आहे आणि तुम्हाला डिफरन्ससुद्धा दिसणार आहे. तुम्ही बघणार की हे सोल्युशन म्हणजे जसं की आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोल्युशन बनवलेले आहेत. शॅम्पूमध्ये ना एक माइल्ड कॉस्टिक सोडा असतो. हा माइल्ड कॉस्टिक सोडा काळपट थर निघण्यास किंवा दुर्गंधी जाळवण्यास, त्याचबरोबर स्वच्छता करण्यास खूप कारगर असतो. त्यामुळे आपल्याला याचा वापर करायचा. आता दुर्गंधी घालवण्यास का म्हटलं, कारण शॅम्पूमध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे स्मेलसुद्धा असतात. ज्या कंपनीचे आपण शॅम्पू घेतले त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा स्मेल असतो. सो त्यामुळे दुर्गंधी घालवण्याससुद्धा जबरदस्त आहे. घासल्यानंतर तुम्हाला पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघणार, तुम्ही मला नक्की म्हणणार की प्राजक्ता जबरदस्त सोल्युशन होतं. खरंच याने खूप छान क्लीन निघतं. फक्त एवढंच सांगेल, तुम्ही जर गरम वापरलं तर मेहनत खूप कमी करावं लागेल. असं काय ना की थंड वापरलं तरी होणार नाही, पण थोडंसं घासावं लागेल. त्यानंतर आता बघा मी हे धुवून घेतलेलं आहे आणि चला आता मी तुम्हाला ना रिझल्ट दाखवते. तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होणार आहात. वरची टाईल बघा आणि खालची टाईल बघा. वरची टाईल मळकट दिसते आणि खालची टाईल बघा किती व्हाईटिश दिसते. रिझल्ट तुमच्या समोर आहे. कॉर्नर्स बघा, जे काळा थर होता तो पूर्ण नाहीसा झालेला आहे. आय होप तुम्हाला ह्या संपूर्ण ट्रिक्स आवडल्या असतील. या संपूर्ण ट्रिक्समधली तुमची कोणती फेवरेट ट्रिक होती ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. या सगळ्या ट्रिक्सचा तुम्ही वापर करून बघा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.